म्हणणं आहे की देखरेखीखाली तपास करण्यापेक्षा तुम्ही SIT का नेमली नाही? आणि SIT तुम्हाला नेमताना माझी विनंती आहे की ज्यांनी साताऱ्यात काम केलंय त्या अधिकाऱ्याचा SITत समावेश करू नका। निवृत्त न्यायाधीशामार्फत ज्या कृष्णा अंजन आहेत ना IPS करमाळ्याच्या, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला, असे अधिकारी नेमा ना, कळू द्या ना आम्हाला पण पारदर्शक चौकशी चालली आहे। संपदाच्या कुटुंबाला आणि बीड जिल्ह्याला कळू द्या। कृष्णा ज्या अंजन आहेत ज्यांना उपमुख्यमंत्र्यांनी धमकी दिली पण त्यांनी आपल्या कर्तव्यापासून कुसूर केली नाही, अशा महिला अधिकारी नाहीत का आपल्या महाराष्ट्रात? मग निवृत्त न्यायाधीशामार्फत कृष्णा अंजन सारखी महिला IPS टाका, ती डायरेक्ट IPS आहे, आता ट्रेनिंगला DYSP त्या, होऊ द्या ना पारदर्शक तपास। काहीच नाही ना, मग कशाला घाबरताय? हे का थोतांड लावलंय? हे असे पत्र का काढून दिशाभूल करताय? ज्या ज्या डॉक्टरांनी संपदाला छळलंय त्या संपदाच्या त्या सगळ्यावर 306 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी आमच्या पुढं येऊन त्या ठिकाणी तुम्ही केली पाहिजे। तुम्ही का करत नाही? खासदार कोणी शोधला पाहिजे का नाही? शोधला पाहिजे ना दादा, कारण एक मुली जीवानीशी गेली, तिच्या कुटुंबाला तिच्या चारित्र्यावर बोललं जातंय, तिच्या चारित्र्याला सांगितलं, तिच्या चारित्र्याभोवती संशय निर्माण केला जातो। जे चारित्र्यावर बोलतात मला त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही एक ठरवा, संपदानं आत्महत्या केली का तिचं चारित्र्य खराब आहे? कारण तिचं चारित्र्य खराब आहे, तुम्ही जे सांगताय ना 2च्या ऐवजी मग 3 झाले असते ना, 4 झाले असते, आत्महत्या केली नसती। चारित्र्य खराब असणारी व्यक्ती ही आत्महत्या करत नाही। आणि मला दुसरं सांगायचं की संपदाने 19ला तक्रार केल्यावर तिला तिच्या अचानक कस काय तक्रारी व्हायला सुरुवात झाली हो? नार्को टेस्टचा तर माझी तयारी आहे रणजित दादा, मुंबईमध्ये तुम्ही पैसे भरणार आहे त्याच्यामुळे मला ती चिंता नाही। मुंबईत आपण नार्को टेस्ट करू, लाईव्ह डिटेक्टिव्ह चाचणी करू, माझी नार्को टेस्ट करा हो, लाईव्ह डिटेक्टिव्ह करा, मुंबईत करा, तारीख फक्त 2-3 दिवस अगोदर कळवा, एवढीच माझी विनंती आहे। पण त्या नार्को टेस्टच्या अगोदर तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी संपदाताईचं एक पत्र वाचलं, ते पत्र कसं अर्धवट वाचलं? DYSP राहुल धस यानं कुणाच्या दबावाखाली संपदाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं, त्याची देखील राहुल धसची नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्याची लाईव्ह डिटेक्टिव्ह चाचणी झाली पाहिजे, कारण याच्यावर कुणाचा दबाव होता? त्यानंतर पोलीस निरीक्षक महाडिक यानं कुणाच्या सांगण्यावरून संपदाची तक्रार केली, या महाडिकची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे। 8 सप्टेंबरला मी त्यांना भेटलो। कधी भेटलो? 8 सप्टेंबरला। रणजित दादा, तुमच्या माणसानं तुम्हाला एकच फोटो दिला, फक्त आम्ही दोघं उभा राहिलेलो, पण त्या पोस्टमध्ये 3 फोटो आहेत। तर बघितला ह्या फोटोत, मी खाली बसलेलो आहे, ते तुम्ही मुद्दामून दाखवला नाही पण मी दाखवतो। तर माझ्या हातात एक स्लॅम बुक आहे, ते बुकमध्ये त्यांच्या हैदराबादचे जे त्यांच्या नातेवाईकाची हवेली आहे त्या हवेलीचे फोटो मी त्या ठिकाणी बघतोय। जो माणूस शरद पवार साहेबांवर एवढा प्रेम करतो त्या माणसाला मी पक्ष फुटल्याच्या नंतर स्वतः फोन केला, त्याच्यानंतर अनेक वेळा आमच्या फोनवर चर्चा झाल्या आणि चर्चा झाल्यावर आमचं भेटायचं असं अनेक वेळा ठरलं, पण योग येत नव्हता की रघुनाथ राजेंना मी एकटा भेटत नाही, त्यांच्या इतिहासाची माहिती घ्यायला आता नुकतंच फक्त विषय निघाला म्हणून सांगतो, इंद्रजित सावंत नावाचे इतिहासकार आहेत, म्हणजे असे लोक रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांना भेटतात। मी भेटलो, याच्यात गैर काही नाही, आणि आम्ही आज नाही पक्ष फुटल्यापासून बोलतोय, त्याच्या अगोदर कधी बोलत नव्हतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।